भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत जिंकल्यावर मालवणच्या परप्रांतीय मुस्लिम भंगारवाल्यांच्या देशविरोधी घोषणा, प्रशासनाकडून बेकायदेशीर दुकानं बुलडोझरनं उद्ध्वस्त, निषेधासाठी मालवणच्या तरुणांची बाईक रॅली। फडणवीसांकडे दलाल फिक्सर पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचेच, ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांचा घणाघात। फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून मतभेद असतानाही फडणवीसांचं राऊतांकडून अभिनंदन। म्हसाजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन, फरार कृष्ण आंधळेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। पालिका निवडणुकांसंदर्भातल्या याचिकांवर स्टे आज किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात उठवला तरच उन्हाळ्यापूर्वी निवडणुकांची शक्यता, ज्येष्ठ कायदेतज्ञांचं मत। सुनावणी लांबली तर पावसाळ्यानंतरच निवडणुका। बीड जिल्ह्यातील भूसंपादन प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांच्या अटकेचे आदेश, बीड कोर्टाकडून वॉरंट जारी झाल्यानं खळबळ। परभणी जिल्ह्यातल्या सेलूमध्ये 7 कृषी अधिकाऱ्यांचं निलंबन, जालना नांदेड समृद्धी महामार्गातल्या वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन भोवलं। स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संभाजीराजांचं बलिदान न दाखवता संपवावी असा दबाव असल्याची अमोल कोल्हेंची YouTube ब्लॉगमध्ये कबुली, शेवट कसा असावा याविषयी शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचाही खुलासा। न्यू इंडिया बँकेतून 27 फेब्रुवारीपर्यंत 25,000 रुपये काढण्याची ग्राहकांना मुभा, बँकेच्या शाखेतून किंवा एटीएमचा वापर करून पैसे काढण्यास परवानगी। त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध, माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र, मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नसल्याचा दावा। मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, मुंबई महानगर प्रदेशात 36 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, कोकणपट्टीतही उष्मालहरीचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।